असा परिस्थिती काय आहे सध्या, म्हणजे मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे किंवा त्याच्या संदर्भामध्ये कंपनीने त्यावेळेस थोडस टाळलेलं आहे. त्याच्या संदर्भात सरकार अजून 2-3 बैठका कृषी मंत्र्याने घेतलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये किती यश ते बघूया. होय. स्वतः आणि मुख्यमंत्र्यांनी आता यावर्षी आपण नवीन एजन्सी निर्माण केलेली आहे. त्याच्यामध्ये ती एजन्सी देऊन आपल्या लातूर जिल्ह्याला त्या एजन्सीकडून आता विमा देण्याच्या संदर्भात ते आता त्यांना सांगितले की बाकीचे जे 2-3 जिल्हे आहेत नवीन कंपनी आणल्यात, प्रायव्हेटला आता द्यायचं नाही. त्याच्यामुळं ही लोक प्रायव्हेट काय करणार, फायदाच जास्त बघणार. त्याच्यामुळे सरकारच्या ज्या कंपन्या आहेत त्या थोडासा फायद्याकडे लक्ष जास्त देत नाहीत, जनतेकडे लक्ष देतात, आपलं ऐकतात. म्हणून मागे जी चूक झाली ती पुन्हा होणार नाही याची सरकार काळजी घेतं. जे ट्रिगर बंद करण्यात आले ते ट्रिगर चालू करण्याची देखील त्याच्या मागणी आहे. संदर्भात देखील कृषी मंत्र्यांनी सगळी डिटेल माहिती दिलेली आहे. पुस्तिका आहे, त्याच्यात बघा ना तुम्ही. तसं आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये दुबार पेरणीचं संकट उभा राहिलेलं आहे. काही ठिकाणी बोगस बियाणं आपल्या हा, शेतकऱ्यांना जिथं उगाच बियाणं झालं असेल त्याचा जर त्याचा पुरावा असेल तर ते मग त्या कंपनीवर असेल किंवा दुकानदारावर कारवाई करत. उपजिल्हा रुग्णालयाचं प्रत्यक्ष काम कधीपर्यंत सुरू होईल? दम धरत ना. संसार आणि विकास सगळं एकदाच करायचा नसतं, लावून खायचं राहतं. सगळं मीच करणार काय. सर, बऱ्याच शेतकऱ्यांचे असं म्हणणं आहे की खताचा जो तोड आहे, हा, खताचा मी आता त्याच्यावर बोललो ना बेटा. आता मी बोललो, काल मला ते देखील लोक भेटले, डेप्युटीशी बोललो मी जिल्ह्याच्या प्रमुखाला. त्याने म्हणले तशा प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि काही असलं तर सांगा, आम्ही खत दिलं. कालच बोललो त्याने बफर स्टॉक द्या म्हणून सांगितलं. अहमदपूरचा मी मंत्री आहे, तुझं जिल्ह्याचं आणि राज्याचं बोलणार, पण मतदारसंघ म्हणून माझ्याकडे थोडं जास्त द्या म्हणून सांगितलं. हो.